हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना, मजेत? तर आम्ही पण छान आहोत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की ब्लॉग कशाबद्दल आहे. तर आम्ही चाललो आहोत डेकोरेशन बघायला. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डेकोरेशन बघून तर आलेत आणि पुन्हा कुठं चाललेत. तर काल मुली वैतागल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही कसबा पेठ, मंडई आणि दगडूशेठ असं शनिवारवाडा त्या साईडचेच गणपती बघितलेत. तर आज आम्ही चाललो आहोत सदाशिव पेठला ना शिराजप्पा. तर साहेब तुम्हाला सांगतील कुठला गणपती आपण बघायला चाललो आहोत. सदाशिव पेठ मधला ते पंजाब मधलं मंदिर बांधलं तरी तर गोल्डन टेम्पल असं. गोल्डन टेम्पल नाही, मंदिर आहे. हा, गोल्डन टेम्पल सारखंच त्यांनी डेकोरेशन, पंजाब मधलं गोल्डन टेम्पलचं डेकोरेशन त्यांनी तिथे केलेलं आहे. तर तेच खास बघण्यासाठी आम्ही चाललो आहोत. आणि तो बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग आता आम्ही दोघं निघालो आहोत. श्रेया पण गेलेली आहे क्लासला आणि शिवसुद्धा गेली क्लासला. आणि मम्मी डॅडी गेले आहेत आमच्या एका रिलेटिव्हकडं. तर त्यांना कॉल केला होता. तर ते आता जेवण वगैरे करून चहा वगैरे घेऊन ते आता निघणार आहेत. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. तर शिवानागी पण गेलेली आहे. तर तुम्हाला असं वाटलं पोरीटा सोडून मस्त दोघं चालले, पण आता ते कसं होतं, चालत नाही व्यवस्थित. आणि ते सदाशिव पेठ त्या दिवशी यांचं झालं होतं प्लॅनिंग. आम्ही विसर्जन नाही सॉरी आपलं डेकोरेशन बघायला गेलो होतो. त्या दिवशी यांचा प्लॅन झाला होता की जेवण राहू द्यायचं, स्किप करायचं आणि आपण सदाशिव पेठला जाऊयात. पण तिथून सुद्धा फार लांब आहे आणि आपल्याकडे गाडी नव्हती, काही नाही, गर्दी पण प्रमाणाच्या बाहेर होती. तर त्यामुळेच म्हटलं चला आता आज जाऊयात. मुली गेलेल्या आहेत ट्युशनला, तर आम्ही निघतो आता. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा, बघत राहा. चला तर आता आम्ही निघालो आहोत. कसे दिसते चष्म्यावर नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही गाडी पार्किंग लावून दिलेली आहे, कारण की आज पार्किंगसाठी आज प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. पार्किंगला वगैरे जागाच नाही आहे. तर आम्ही खूप लांब पार्किंग केली गाडी. आणि त्यानंतर आता इथं वॉकिंग डिस्टन्सनी चालत मग डेकोरेशन बघायला चाललो आहोत. सदाशिव पेठ आहे ना, तर आम्ही सदाशिव पेठेत आलेलो आहोत. तर तुम्हाला डेकोरेशन दाखवते एक एक करून. तुम्ही ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. नारायणपेठ आहे, ओके, नारायणपेठ आहे. गरुड गणपती ते बघा. आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते. गरुड गणपती आहे इकडे. चला तर मग पहिलं डेकोरेशन तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तर श्री गरुड गणपती मंडळांच्या ट्रस्टने काशीचा कोतवाल आणि कालभैरव महात्म्य त्यांनी सादर केलेलं आहे. आणि आतमध्ये चला आपण जाऊन बघूयात तर कसं डेकोरेशन आहे. तर चला मग एक एक करून तुम्हाला छान असं डेकोरेशन दाखवते. आतमध्ये त्यांनी छान असं गुफेसारखं तयार केलं होतं, जसं की पूर्वीच्या काळामध्ये नाही का असं देव वगैरे असे गुफेमध्ये वगैरे राहायचे. तर असं काळभैरवांचं त्यांनी खूप छान महात्म्य त्यांनी सादर केलेलं होतं. आणि इथं तुम्ही बघू शकताय डेकोरेशन सुद्धा इतकं सुंदर केलेलं होतं की विचारच करत राहतो की आपण की अरे यांना किती दिवस लागले असेल आणि ही कल्पना कुणाला सुचली असं नाही का. खूप छान साध्य केलं होतं. आणि इथं पुढे तुम्ही बघू शकता, अरे बापरे, महादेवांची जी मी बघूनच एकदम थक्क झाले नाही का. महादेवांना बघूनच मी जे नाही की मी एकदम बघतच राहिले. एकदम इतकी सुंदर त्यांची प्रतिमा होती, बापरे, त्यांनी सादर केलेली होती. तर मला फार आवडलेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स करून सांगा. तर इथे तुम्ही बघू शकताय लग्न सोहळा खूप सुंदर सादर केलेला आहे. इथे बघू शकताय. आणि हा लग्न सोहळा आहे सर्पराजांची कन्या जोगेश्वरी आणि भैरवाचा लग्न सोहळा त्यांनी इथं दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर पुढे इथं थोडंसं 2-3 स्टेप उतरल्यानंतर इथं पाळणा ठेवलेला आहे. पाळण्यामध्ये पादुका आहेत, त्या पादुका आहेत भैरवांच्या. आणि त्यानंतर सगळ्यांनी असं दर्शन घेतलं, मी सुद्धा दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान वाटलं. आज मुली नव्हत्या त्याच्यामुळे निवांत छान असं दर्शन घेता आलं, कारण की शिव असली की थोडीशी किरकिर करते. आणि त्यानंतर इथून थोडंसं 1-2 स्टेप उतरले की एक्झिट असते. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि पुन्हा स्टेप बाय स्टेप असे गणपती, छोटे छोटे गणपती जे आहेत ते बघितले. आणि हे जे डेकोरेशन आहे तुम्ही याची कल्पनाच करू शकणार नाही, बापरे, भरपूर आता इंस्टाग्रामवर सगळीकडे व्हायरल झालेले आहे. तर हे डेकोरेशन यांनी इथं राजाराम मंडळांनी सादर केलेलं होतं. मस्त गोल्डन टेम्पलचं जे लुक होतं, बापरे, तुम्ही बघू शकताय. मी
इतकी थक्क झाले बघून, तुम्हाला काय सांगू. इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं. तर मला तर असंच फील झालं की अरे मी पंजाबलाच गेले. तर पंजाबचं हे गोल्डन टेम्पलची त्यांनी प्रतिमा सादर केलेली होती. तर प्रचंड गर्दी होती, पण आम्ही थोडंसं लवकर गेल्यामुळे थोडंसं आम्हाला जरा पटकन दर्शन झालं. तर चला तर मग आमच्यासोबत तुम्ही दर्शन घ्या, मस्त एन्जॉय करा. तर हे डेकोरेशन सादर केलेलं होतं श्री छत्रपती राजाराम मंडळाने. तर सुरुवातीला मी बोलले ते राजाराम, पण श्री छत्रपती राजाराम मंडळाने हे डेकोरेशन सादर केलेलं होतं. तर तुम्ही आतून मंदिर बघू शकता. इतकं सुंदर त्यांनी डेकोरेट केलेलं होतं, म्हणजे एक एक बारकाईने सगळं काम केलेलं होतं मंदिराचं. इतकं सुंदर मंदिर तयार केलेलं होतं. आणि त्यानंतर आतमध्येच एकदम बरोबर मधोमधच बाप्पांची मूर्ती तिथं स्थापित केलेली होती त्यांनी. आणि ती मूर्ती जी आहे बघू शकता, बाप्पांची सुद्धा इतकी मूर्ती सुंदर होती, राक्षसा वध करताना होती. तर मला तर फार आवडलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. तर आता वरची जी कलाकृती तुम्ही बघू शकताय त्यांची, किती सुंदर असं एक एक बारकाईने काम केलेलं होतं. छान असे झुंबर लावलेले होते, लाइटिंग्स वगैरे इतक्या छान होत्या. तर खूप सुंदर वाटत होतं बघण्याला. आणि मधोमधच एक झुंबर तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर होतं. तर इथे तुम्ही बघू शकताय, संध्याकाळचे आम्ही जवळपास 5:30-6 वाजलेले होते. आणि त्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर बाहेर बघू शकताय लाइटिंग सुद्धा लागली गेलेली आहे. आणि थोडं संध्याकाळ झालेलीच आहे. आणि थोडं अजूनही थांबलो असतं तर लाइटिंगने अजून सुंदर दिसलं असतं. पण आता आम्हाला पुढेही दर्शन घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही इथं आम्हाला इकडे देखावा एक बघायचा होता. तर त्यासाठी आम्ही लवकर आलो, कारण की देखावा जो आहे ना तो तुम्हाला पुढे कळणारच आहे कसा देखावा आहे. आणि गर्दी तुम्ही इथं बघू शकताय, प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. तर चालत आम्ही थोडंसं पुढे गेलो. गणपती बघितले
गणपती बघितले जसे की तुम्ही 2 दाखवलेत आणि स्वर्ण मंदिर खूप छान होतं. तर आता चाललो आहोत, वृंदावन आहे वाटतं तिकडे, तर वृंदावनचं आपण बघूयात कसं आहे काय. काय शनिवार मंडळ आहे वाटतं, आपण दाखवते तुम्हाला मी. तर हे एक डेकोरेशन खूप सुंदर होतं, पण आम्हाला बघता नाही आलं, सॉरी तुम्हाला पण दाखवता नाही आलं. इथे होतं वृंदावनचं, त्यांनी देखावा केला होता. कृष्णाची नगरी जी आहे ती त्यांनी तिथं केलेली होती, पण आम्हाला शक्य झालं नाही कारण की गर्दीच इतकी प्रमाणाच्या बाहेर होती. कारण की पुढे जे त्यांनी सादर केलेलं आहे ते मिस होऊन जाईल, त्यासाठी हे म्हटले की आपण आता हे मिस करू आणि जे आहे ते दाखवायचं आपल्या यूट्यूब फॅमिलीला, तर ते नक्की आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. इथं नवजीवन मित्रमंडळाने इतकं सुंदर सादरीकरण केलेलं आहे, ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. मी दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. आणि इतकं सुंदर त्यांनी शिव पार्वतीचा लग्न सोहळा सादर केलेला आहे. तर इथं नकली ॲक्टर वगैरे असं म्हणजे नकली आपण म्हणतो ना, पुतळे वगैरे तसं काही नाही आहे. स्वतः तिथल्या मंडळातल्या मुलांनी स्वतः गेटअप वगैरे करून शिव पार्वती बनलेले आहेत आणि इतकं सुंदर त्यांनी सादर केलेला आहे शिव पार्वतीचा सोहळा. चला मग बघूयात. अरे मुनीवर आपण कथन करण्यासाठी आलोय. तू देखील म्हणजे? अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे. अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड, आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदियोगी शिवशंकर, म्हणजेच महादेव. अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव, आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती. पुढे श्री विष्णू प्रगटले आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली, विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश. पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली. ते इथं बघू शकताय महादेवाचं तांडव चालू आहे आणि इतके छान सजलेले होते ना, तर कुणीही बघितलं तर त्यांना जर समोर, आता आम्ही पण बघितलं समोरून, तर इतकं रिअल असं नाही का शंकर भगवानच वाटत होते. आणि अजून एक शंकर भगवान जे आहे ते नंदीवर येतात, ते पुढे तुम्ही नक्की बघा. तर अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले ते जेव्हा तांडव पण चालू होतं आणि नंतर जेव्हा शिवपार्वतीचा लग्न सोहळा होतो तर तेव्हा सुद्धा अंगावर शहारे आले होते माझ्या अक्षरशः. आणि जेव्हा ते नाचत होते तर त्यावेळेस अक्षरशः मला सुद्धा नाचू वाटत होतं, इतकं सुंदर त्यांनी सादरीकरण केलेलं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मिस करू नका. तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत पेरेन. मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईल, पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच. मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती. ही कठोर साधना केवळ तुझी नाही, माझी पण आहे. कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे. नारायण नारायण. महादेव तर निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली. पण इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला. पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं. आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण. नारायण नारायण. हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवा, मी तुमची पूजा करीत आहे, मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या. हे शिवलिंग गुप्त कसं झालं? हरकत नाही, मी पुन्हा शिवलिंग तयार करेन. ओम नमः शिवाय, नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ताई, थोडे पाणी मिळेल का? ते पूर्णच होतं. पण ही साधना माझी आहे, त्यात तुमची मदत मी कशी घेऊ? शिवलिंग तूच तयार करायचंयस ताई. मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते पूर्ण होईल. ठीक आहे.
शिवेंद्र. आता तू तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर. आणि हो, एक सांगायचंच आहे, तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे. तर ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो, आम्हाला हा देखावा जो बघायचा होता, तर त्यावेळेस आम्ही आलो, इथं एंट्री केली तिकडच्या साईडने, मंडळाच्या साईडने. तर इतकी प्रमाणाच्या वारी आम्ही एकदम ट्रॅफिकमध्ये फसून गेलो, कारण की रस्त्यांवर इतकी गर्दी होती. इकडनं गाड्या आम्ही अक्षरशः गाडीवर पाय ठेवून जात होतो, कारण की हा आम्हाला देखावा मिस करायचा नव्हता. तर त्यासाठी आम्ही कसं तरी करून ह्या साईडने आलो, कारण की इकडं दुकानं वगैरे होते, तर त्या साईडने आम्ही उभे राहिलो. तर इथं निघाली आहे महादेवांची वरात. पार्वतीच्या अंगाला आणि आता लग्न घटिका समीप आली. नारायण नारायण सनई चौघडा वाजू लागला. कैलासावरून शिवाचं वराड निघालं. भस्म विभूषित महादेव माझ्यावर विराजमान झाले. आणि कोण कोण आलं? श्री हनुमंत स्वतः सूर्यरूपी श्री रामाला घेऊन देव, सर्प, गंधर्व, विद्याधर इत्यादी देवता जमा झाले. ऋषी मानवराजे भूत प्रेत पिशाच हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवाची वरात. तर इथं महादेवांची जल्लोषमध्ये एकदम मस्त वरात निघालेली आहे. आणि एका साईडने तुम्हाला दाखवू नाही शकत, कारण की आम्ही एका साईडला उभं होतो. तर इथं महादेवांची वरात बघू शकताय तुम्ही. तर पुढे त्यांचे जे भक्त आहेत ते सर्व नाचत होते आणि खूप सुंदर असं व्ह्यू होता. आणि तुम्ही इतकी गर्दी बघू शकताय, बापरे. एखाद्या अवॉर्ड फंक्शनला इतकी हे नसेल, पण इतकी गर्दी होती. सगळेजण मस्त असं व्हिडिओ वगैरे काढत होते. आणि स्टेजवर पोहोचताच त्यांनी एकदम सुंदर असा डान्स केला आणि खूप छान वाटलं बघताना. आणि ते डान्स करत होते, ते गाणी वगैरे जे ऐकताच ना, तर मला सुद्धा नाचू वाटत होतं. तर त्यांचे जे महादेवांचे जे भक्त आहेत, हनुमानजी तिथे आलेले होते आणि त्याचबरोबर त्यांनी सगळ्यांनी छान असं नृत्य केलेलं आहे. तर इथं महादेवांची मांडवात वरात पोहोचलेली आहे आणि थोड्या वेळातच आता शिवपार्वतीचा लग्न सोहळा जो आहे तो पुरेपूर संपन्न होणार आहे. आणि खूप सुंदर त्यांनी सादर केलेला आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे खरंच त्यांनी रिअली. तर एक लाईक नक्की त्यांच्या कष्टासाठी नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खरंच त्यांनी खरंच रिअली मला तर फार आवडलेला आहे पर्सनली हा जो त्यांनी सादर केलेला आहे शिवपार्वतीचा लग्न सोहळा. खरंच खूप सुंदर वाटलेला आहे. ज्या क्षणी मी तिथं उभे होते, हा जो सोहळा बघत होते, तर मला अंगावर शहारे येत होते. खरंच खूप सुंदर केलेला आहे. माझ्या
संपन्न होत आहे. आपणही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊया. तर अशा प्रकारे शिवपार्वतीचं लग्न संपन्न झालेलं आहे आणि कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. आणि लग्न सोहळा झाल्यानंतर त्या गर्दीतून निघायला कमीत कमी आम्हाला अर्धा तास लागला, कारण की प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती, तुम्ही बघू शकताय. आणि तिकडून पुढे येताच इतकं सुंदर आम्हाला समोर व्ह्यू दिसला, कारण की सुरुवातीला आम्ही जाऊन आलो होतो, पण बघू शकताय आता तो शिवपार्वतीचा सोहळा बघत बघत आम्हाला थोडासा वेळ झाला, त्याच्यामुळे अंधार वगैरे पडलेलं होतं. आणि त्यानंतर इथे बघू शकताय अमृतसरचं जे डेकोरेशन होतं, तिथे लाईटिंग वगैरे खूप छान वाटत होतं बघताना. तर तुम्हाला कसं वाटलं? आणि पुढे जाता जाताच आम्हाला नंतर अजून एक डेकोरेशन बघायला भेटलं. तर श्रीरामांनी रावणाचा वध केलेला होता आणि असं डेकोरेशन तिथे सादर करण्यात आलेलं होतं. तर हे डेकोरेशनसुद्धा बघताना एकदम लहानपणाचीच आठवण आली. ते लहानपणी असे डेकोरेशन खूप बघितले होते, खूप छान वाटतं असे डेकोरेशन बघायला. रामचंद्र आणि लक्ष्मण यांच्या पराक्रमाने रावणाच्या सेनेचा तुंबा होता. रावणाचा मुलगा मेघनाद याचा या युद्धात मृत्यू झाला. रावणाचा भाऊ कुंभकर्ण याचा देखील वध लक्ष्मणाने केला. आपले एक अतिरथी महारथी धारातीर्थी पडलेले पाहून रावण स्वतः चौकाळून प्रभू श्रीरामांबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आला. श्रीराम आणि लक्ष्मण युद्धासाठी सज्ज होते. प्रभू श्रीरामांनी पराक्रमाची शर्त केली. रावणाच्या 10 तोंडांपैकी एक करून 9 तोंड रामाला आपल्या बाणांनी लावली. परंतु भगवान शंकरांकडून प्राप्त झालेल्या वरामुळे रावणाचं 10वं तोंड कायम राहत होतं. असंख्य वेळा रावण धारातीर्थी पडून देखील मायावी वृत्तून पुन्हा जिवंत होत होता. तेव्हा विभीषणाने प्रभू श्रीरामांना सांगितलं, प्रभू, रावणाच्या डोंगरीत अमृताची कुपी आहे. रावणाचा मृत्यू करावयाचा असेल तर तुम्हाला त्याच्या डोंगरीमध्ये बाण मारायला हवा. बाका प्रसन्न
तर हे डेकोरेशन सादर केलं होतं अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळाने. तर डेकोरेशन बघून झाल्यानंतर साहेबांना पण भूक लागली होती, मलाही भूक लागलेली होती. तर म्हटलं चला एक एक वडापाव तरी आपण खाऊन घेऊयात. तर वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही पुढे आलो. अरे बापरे केवढी ट्रॅफिक आहे. बापरे प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक जाम आहे आणि इतकं गर्दीतून आता आम्ही सध्या बाहेर निघालो आहोत. बापरे सांगू नाही शकत इतकी प्रमाणाच्या बाहेर. सो फायनली आम्ही गर्दीतून बाहेर आलेलो आहोत. तर बापरे प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती, प्रमाणाच्या बाहेर आणि इतकी भीड. बापरे डेकोरेशन बघण्यासाठी जवळपास 2-3च बघितले पण इतकी भीड होती ना. बरं झालं शिवाने त्यांना नाही आणलं. मी त्यांना म्हणत होते आणायचं पण हे मला नको म्हटले होते. तर बापरे पण छान होते डेकोरेशन, मस्त होतं. फक्त वृंदावनचं डेकोरेशन बघायला नाही भेटलं कारण की तिथं खूपच गर्दी होती. मी हे म्हटले नको जाऊ. तर आता आम्हाला गाडी काढत वेळच जाणार आहे. आपल्याला कधी ह्या साईडने जायचं घ्यायचं हां इकडनं का. चला तर आम्ही आता निघतो. फायनली आम्ही एवढ्या गर्दीतून निघालो आहोत. गर्दी खूप होती, प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक आहे. आता ट्रॅफिकमधून निघालो तरी अजून आहेच पुढं ट्रॅफिक. गणपती बाप्पा बघायला येतात ना त्याच्यामुळे ट्रॅफिक प्रमाणाच्या बाहेर आहे. सो आज खूप दिवसानंतर आज यांच्यासोबत एकटी निवांत फिरले ना, खरंच खूप छान वाटलं. सकाळी थोडीशी बहस झाली होती आमच्यामध्ये की आपण दोघंच जाऊ, हे म्हणत होते आम्ही दोघंच जाऊ आणि मी म्हटले की नाही शिवण्या पोरींना पण घ्या. पण तरी पण निघालो आम्ही सोबत आणि पण खूप छान वाटलं. मला फार मस्त वाटलं यांच्यासोबत आज एकटं निवांत. मुली असल्या की त्रास देतात पण अशा प्रकारे मस्त डेकोरेशन बघून झालेले आहे. आणि मोका श्वास घेतला कारण की ट्रॅफिक खूप होती. आणि डॅडींचाही कॉल आला की शिवण्या रडते वगैरे हट्ट करते. पुढे जाता जाता तिला एक छानशी अशी पर्स घेतलेली होती आम्ही आणि वडापाव खाल्लेला होता. घरी जाऊनच आता आम्ही जेवण करणार होतो. आणि पुढे जाता जाता अजून सुंदर असं मंदिर बघण्यास मिळालं होतं, खूप छान केलेलं होतं. तर कसं वाटले आजचे डेकोरेशन तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. नक्की पुण्यात या नेक्स्ट टाइम. बाय.